मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की सर आपण खराब अंडं कसं ओळखायचं, खराब अंडं जर असेल तर ते आपण खराब अंडं आणि चांगलं अंडं कसं आहे ते कसं ओळखायचं. तर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. काही म्हणजे असं काही जे घरीच तुम्ही करू शकता. तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त बकेटीमध्ये पाणी लागणार आहे. पाणी घ्यायचं आणि पाण्यामधून आपण चेक करू शकतो की अंडं चांगलं किती, म्हणजे अंडं पूर्ण नासलेलं आहे का खराब झालेले, की 2 दिवसानं अंडं हे खराब होणार आहे असं आपण चेक करू शकतो. तर तुम्ही बरेच जण आहे बाहेरून दुकानामधून अंडे खरेदी करतात किंवा कोंबडी बसवण्यासाठी अंडे खरेदी करतात किंवा घरगुतीसुद्धा आपल्याला जर कोंबडी बसवायची असेल तर अंडे काही काही नासलेलेसुद्धा असतात त्याच्यामध्ये अंडे साठवून ठेवल्यामुळं. तर आपल्याला अंडं ते कसं ओळखायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता ही कोंबडी आपण बसवलेली होती, म्हणजे आपल्याला नासलेले अंडे आहेत. आता हे उन्हाळा असल्यामुळं काय झालं, टेम्परेचर आपण मेंटेन इथं करू शकलो नाही. वर पत्र असल्यामुळं इथं गरमी जास्त होती, त्याच्यामुळं फार जास्त पिल्लं निघाली नाही. 2-3 अंडे याच्यामध्ये असे आहेत की त्याच्यामधून पिल्लंसुद्धा निघतील. आपल्याकडं छोटंसं इन्क्युबेटर, आपण त्याच्यामध्ये ते अंडे घालणार आहे किंवा एक दुसरी कोंबडीसुद्धा आपण बसवलेली, त्याच्याखाली आपण ते अंडे टाकून देऊ, म्हणजे 2-3 दिवसात त्याच्यातून पिल्लंसुद्धा निघतील. ते सध्या 4 पिल्लं निघलेले आहेत. तर मित्रांनो, अंडं चांगलं कसं आहे आता हे आपण बघू, चांगलं अंडं कसं ओळखायचं. तर मित्रांनो, हे अंडं जर खराब असेल तर हे पूर्णपणे हे जे अंडं हे पाण्यावर तरंगल. आता हे जर अंडं खराब असेल तर हे पाण्यावर तरंगल. आता आपण हे बकेटीमध्ये टाकून बघू शकता तुम्ही. पाण्यामध्ये टाकलं, अंडं खाली गेलं, परत वरती आलं, याचा अर्थ हे अंडं खराब आहे. आता तुम्हाला जर याच्यामध्ये जर काही हे वाटतं तुम्ही घरी करून पाहा, तसं आपण हे अंडंसुद्धा तुम्हाला फोडून दाखवू. पण आता जर फोडून दाखवायचं म्हटलं की तर पूर्ण असा घाण असा वास येतो ह्या अंड्याचा, गंध अंडा असल्यामुळं. त्याच्यामुळे तुम्हाला मी सध्या तरी नाही, पण आपण थोडं थांबून तुम्हाला ते व्हिडिओमधून ते फोडूनसुद्धा दाखवू. हे बघा, पूर्ण अंडं वर येतं. दुसरंसुद्धा अंडं आहे, ते सुद्धा खराब आहे. असं आपण हलवून जरी बघितलं त्याच्यात खळखळ असा आवाज येतो, म्हणजे ते अंडं याचा अर्थ खराब आहे. बघू शकता हे अंडं पूर्णपणे वर तरंगलं, म्हणजे हे तरी थोडंफार अंडं बरं आहे, पण हे पूर्णपणे खराब झालेलं अंडं आहे. याच्यामध्ये एखाद्या जर चांगला अंडा असेल तर ते पूर्णपणे खाली. आता मी तुम्हाला ताजं अंडा, तिथं कोंबडीनं अंडं दिलेलं आहे, ताजं अंडं तुम्हाला दाखवतो आणि ते सुद्धा आपण पाण्यामध्ये ठेवून बघू. ते 2 अंडा असं हे बघा, 2 अंडे कोंबड्यानं आपल्या दिलेले आहेत. या खुड कोंबड्या आहेत, तर 2 अंडे असे इथं दिलेले आहेत. हे ताजे अंडे आहेत. तर हे अंडे चांगले आहेत, फ्रेश अंडे, ताजे, म्हणजे आजच दिलेले अंडे आहेत. हे सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकून बघणार आहे. हे बघू शकता, हे अंडं आपण सरळ पाण्यामध्ये टाकलं. पूर्णपणे अंडं कुठं गेलेलं आहे, पूर्णपणे अंडं पुरं खाली गेलं आहे. हे सुद्धा अंडं आज ताजं अंडं दिलेले, हे सुद्धा आपण पाण्यामध्ये टाकू. काय झालं, अंडं पूर्ण खाली गेलं. हे खराब अंडं आपण डबल याच्यामधलं नासलेलं अंडं परत पाण्यामध्ये टाकू. काय झालं, अंडं वरती तरंगलं. म्हणजे अशा पाण्याच्या माध्यमातून तुम्ही अंडे खराब आहे की चांगलं आहे हे ओळखू शकता. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच चांगली माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी लोकांना देत असतो, जे की कोंबड्यांना झालेले आजार, उन्हाळ्यात कशी व्यवस्था करायची कोंबड्यांची, हिवाळ्यात कशी करायची, पावसाळ्यात कशी करायची, ऋतूनुसार आपण नेहमी वेळोवेळी आपण माहिती देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेहमी अशीच माहिती देत राहू. या 4 पिल्लं कोंबडीने काढलेत. हिला सध्या आपलं खाद्य तर नाही, कारण की घरगुती आहे. तर आपण हिला मक्काचा भरडा वगैरे ह्या पिल्लांना देणार आहे. म्हणजे मक्काच्या भरड्यामध्ये एनर्जी जास्त प्रमाणामध्ये असते, एनर्जी. त्याच्यामधून पिल्लं जर उन्हाची जास्त धापा टाकत असेल त्याला इलेक्ट्रॉल पावडर देणं खूप गरजेचं आहे. याला इलेक्ट्रॉल पावडर उन्हाचं तुम्ही द्यायचं आहे. तर धन्यवाद. अजून काही तुमची माहिती असेल किंवा तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. आपण त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवू. आणि आपल्याकडं तसेच टर्कीसुद्धा आहेत. टर्की दाखवा मॅडम. टर्कीसुद्धा कोणाला जर पाहिजे असेल तर अंड्यावरचे टर्की असेच आपल्याकडं भेटतील. हे नर टर्की आहे आणि मादा टर्कीसुद्धा आहेत. तर अंड्यावर चालू झालेला मादा टर्की आणि हा मेल टर्कीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की मेसेज करा किंवा तुमचा नंबर मला कमेंटमध्ये टाका. तुम्हाला कॉल करून आम्ही तुमच्यासोबत संपर्क साधू. तर धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.